विभागी शहीद दिन साजरा, तर चांदवड पोलीस ठाण्यात शहीद पोलीस उपनिरीक्षक अरुण पवार यांचा शहीद दिन मोठ्या प्रमाणात साजरा। नाशिक जिल्ह्यातील तालुका चांदवड मेसनखेडे खुर्द येथील असून त्यांचा जन्म 11 जुलै 1957 रोजी येथे झाला असून त्यांनी मेसनखेडे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय शिक्षण पूर्ण करून त्यानंतर नाशिक येथील केटीएच महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले व भारतीय वायुसेना दलात ते दाखल झाले। काही काळ अंतर तेथील सेवा पूर्ण करून त्या वायुसेनातून सेवानिवृत्त झाले। मात्र त्यांनी घरी न बसता ते पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले। तेव्हा त्यांची ड्युटी राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील पोलीस स्टेशनला नेमणूक केली असताना नागपूर पोलीस ग्रामीण यांनी अटक केलेले आरोपींना मान्य न्यायालयामार्फत राजुरा पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यात ट्रान्सफर करून घेतले व सायंकाळी शासकीय वाहनाने पोलीस कर्मचाऱ्यांसह नागपूर येथून राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे जात असताना दिनांक 11 फेब्रुवारी 1997 रोजी रात्री 2 वाजेच्या दरम्यान पोलीस वाहनांचा अपघात होऊन त्यात आपण कर्तव्यावर असताना पोलीस प्राणहुती दिली। त्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी शहीद पोलीस स्मृती दिनाचे औचित्यावर आपल्या स्मृतीस त्रिवान अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली व आपले कार्य व बलिदान पोलीस दलामधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच नव्हे तर तमाम राष्ट्रीय प्रेम युवकांना प्रेरणादायी ठरले आहे। म्हणून आपल्या माता पितांना व आपल्या अकाली एकाही पडलेले आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना त्रिवान वंदन। आपले शौर्य व वीरगाथा येणाऱ्या प्रत्येक पिढी तरुणाईला प्रेरणादायी ठरावी व गतस्मृतींना उजाळा मिळावा यासाठीच ही भावपूर्ण श्रद्धांजली ठरते। त्या शहीद दिनाचे औचित्य साधून चांदवड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या हस्ते त्यांना त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली करण्यात आली। यावेळी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार रवींद्र चौधरी, पोलीस हवालदार शिरसाट, पोलीस कैलास खैरे, पोलीस सूळ, पोलीस हवालदार गुळे व इतर चांदवड पोलीस कर्मचारी व शहीद पोलीस उपनिरीक्षक अरुण पवार यांच्या पत्नी श्रीमती अनुराधा अरुण पवार व त्यांचा परिवार व नातेवाईक यांनी देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा। संपर्क 98 22 49 99 40 89 83 1504 60।